लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता जागा वाटपाचा तिढा देखील सुरू झालेला आहे। कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अद्याप कुठलंही शिक्कामोर्तब झालं नाहीये, परंतु गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेमध्ये महायुतीतल्या घटक पक्षाला शिवसेनेला फक्त 12 जागा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागलेत। आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, खासदार आहेत गजानन कीर्तीकरजी, त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया की या 12 जागा त्यांना मान्य आहेत का। गजाभाऊ, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। या 12 जागा तुम्हाला मान्य आहेत का? जो हा फॉर्म्युला बाहेर येतोय तो तुम्हाला पटतोय का? आता हा जो फॉर्म्युला तयार केला गेलेला आहे त्याला काय अधिकृत अशा तऱ्हेची अनाउन्समेंट नाही आहे, ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। हे जे आकडे सगळे जे 32, 12, 4 वगैरे त्याला काय बेस नाही असं माझं म्हणणं आहे। चर्चा कोण करते, निर्णय कोण घेते, कुठल्याही पक्षाचा म्हणजे BJP असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांची जी प्रमुख माणसं आहेत आमची, ते चर्चा करतात काय, ते निर्णय घेतात का, तेही आम्हाला माहिती नाही। कळलं की नाही? आता मी तर एक नेता आहे, बरोबर, शिवसेनेची भूमिका ठरवताना मी माझ्यावर असणारे अनेक नेते यांच्याशी मुख्य नेते साहजिक चर्चा करतील अशी अपेक्षा आहे, पण ते पण काय झालेलं नाही आहे। 12 तर अजिबात मान्य नाही। 12 जर ठरलं असेल तर, कारण आमचा क्लेम जो आहे 2019चा तो 22 जागांचा आहे, भाजपचे 26 आहेत, भाजपचे 3 त्यावेळेला हरले, 23 आले, आणि आमचे 4 हरले, 22 पैकी 18 आले, असे 41 आले, आणि 7 विरोधी पक्षाचे आले। आता हा सगळा 19चा हे आहे वाटप। आता मध्यंतरी जे काय झाली घडामोड त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी उठाव केला आणि महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं। 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्या काळामध्ये भाजप सत्तेच्या बाहेर बसलेली होती। भाजप शिवसेनेचा जो युती आहे ती ह्या उठावानंतर प्रस्थापित झाली आणि शिवसेना BJP सुरुवातीला आम्ही दोघेजण सत्तेत येऊन सरकार चालू केलं। हे सगळं बॅकग्राऊंड आहे हे झालेलं, या उठावामुळे झालं। आणि आता आमचं जे आहे शिवसेनेचं अस्तित्व किंवा शिवसेनेचा जो ताकद आहे महाराष्ट्रातली, त्याला जर विचार केला, ही सगळी उठाव केल्यानंतरची ताकद, आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काम करतात ती ताकद, तो त्यांचा चेहरा, या सगळ्या याच्यावरती आम्हाला वाटतं की जे वाटप 2019ला झालं 22 आणि 26, आता नवीन सहकारी आलेत राष्ट्रवादी, त्यांना सुद्धा द्यायला लागणार। भाजपने त्यांचा वाटा द्यावा, शिवसेनेने त्यांचा वाटा द्यावा, तेवढे 22 मधले कमी होतील, 26 मधले त्यांचे कमी होतील, अशा तऱ्हेचं वाटप झालं पाहिजे। आणि जे 13 आलेले आहेत जे एकनाथ शिंदेकडे, त्यांचं तर राजकीय भवितव्य आणि राजकीय त्यांना स्टॅबिलिटी देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची असं मी समजतो, आणि ते सांभाळतील, ते तसा दगा देणार नाहीत कोणाला। यामध्ये असं देखील असू शकतं, तुम्ही म्हणतात की 12 मान्य नाहीत, चाचपणी सुरू असू शकते भाजपकडून की बघूया 12 देऊन बघूया समाधान होत आहे का, मग अजून 2 वाढवूया। हो, भाजप देऊन बघणाऱ्यावर असं काही नाही आहे ना, दोघांना अधिकार आहे ना। भाजप देणार आणि आम्ही घेणार अशी नाही स्थिती, असं रिलेशन नाही आहे। आमचे तर 18 आलेले होते की नाही, 22 आम्ही लढलो होतो की नाही। बस जर समजा फार तर जे आलेले होते तेवढा तरी क्लेम ह्या शिवसेनेला मिळाला पाहिजे, आणि जे काय राष्ट्रवादीला द्यायला लागतील तेवढे कट करा तुम्ही, ते समजू शकतो। कळले की नाही? तेच काय भाजपने द्यायचं आणि आम्ही घ्यायचं अशी अवस्था शिवसेनेची नाही, असता कामा नये। तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहात की
आमचे जे 19ला जेवढे खासदार जिंकून आले तेवढे तरी आम्हाला जागा मिळायला पाहिजे, पण इकडे तुमचा पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष कमी करण्यावर जास्त भर दिसतोय 12 जागा देऊन, असं तुम्हाला वाटत नाही? 12 जागा आधी दिल्यात की नाही दिल्यात ते माहिती नाही. बरोबर. 12 जागा दिल्या आहेत म्हणजे कोणी भाजपने उपकार केलेत का आमच्यावरती? दिल्यास भाजपने चर्चा करून ठरवायचं, कळलं की नाही? आणि आमची आता चर्चा कोण करते आणि निर्णय कोण घेते आम्हाला पण माहिती नाही. मी मगाशी पण बोललो, तुमच्या जागेवर ठाम आहात. दादा आम्ही आमच्या जागेवर ठाम असायला पाहिजे असं माझं मत आहे, कळलं की नाही? पण जर तुमच्या मनासारखं उद्या भविष्यात नाही घडलं तर पुढे काय करू शकतात तुम्ही? ज्येष्ठ नेते आहात, एकनाथ शिंदेंवर देखील मोठ्या प्रमाणात दबाव असू शकतो, तुमच्या नेत्यांचा देखील दबाव असू शकतो, खासदारांचा दबाव असू शकतो. पुढची भूमिका काय ठरवू शकता? आमची भूमिका अशी आहे, 13 लोक जे आले त्यांचं प्रोटेक्शन करणं हे एकनाथ शिंदेचं काम आहे, ते करतील. त्यांना काही दगाफटका होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे, कळलं की नाही? तेवढं जरी त्यांनी सांभाळून घेतलं तर काय शिवसेना काय भाजपच्या दावणीला बांधलेली नाही आहे, आम्ही बांधून देणार नाही तशी. मग जर तुमच्या मनासारखं झालं नाही तर मग पुढे काय? मग काय करायचं? काय करायचं सांगा ना. तयार ठेवलाय का काही? प्लॅन बी वगैरे काय नाही हो, काय नाही असलं, काय नाही. प्लॅन ए प्लॅन बी वगैरे सगळे आता तुम्ही पत्रकारांनी तयार केलेले. आम्ही विचारतो काय नाही, काय नाही. म्हणजे 18 जागा लढवण्यावर तुम्ही ठाम आहात? अहो ठाम मी म्हणतोय, आमचा पक्ष नेता प्रमुख नेता काय म्हणतो मला माहिती नाही. तुमचं मत आहे 18 लढवल्या? हा माझं मत आहे, बस. नेता म्हणून मी माझं मत व्यक्त करतो तुमच्याकडे. धन्यवाद गजानन कीर्तीकर साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते गजानन कीर्तीकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार देखील आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की कुठलाही पक्ष हा भाजपच्या दावणीला बांधलेला नाही आहे. 12 जागा ह्या आम्हाला मान्य नाही आहेत. गेल्या 2019ला जो फॉर्म्युला ठरला होता त्या फॉर्म्युल्यामधल्या जो नवीन मित्र पक्ष आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा, त्यांना भाजप आणि शिवसेना या दोघांकडून समसमान जागा त्यांच्यासाठी दिल्या गेल्या पाहिजे आणि ज्या काही जागा उरतील त्यावर शिवसेना आणि भाजप ह्या दोन्ही पक्ष लढू शकतील असं मत गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केलेले आहे. वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.